नमस्कार. मराठी श्यामल किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण एकदम चटपटीत, न फुटणारे, भरपूर साऱ्या टिप्स सकट आणि बटाटे पराठे जर फुटत असतील, तर ते न फुटता कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे मी 4 बटाटे अगोदरच शिलून घेतलेले आहेत आणि त्याला असे मधून कट करून त्याला उकडायला ठेवून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने जर बटाटे उकडले, तर ते लवकर पण उकडतात, आपला वेळ पण वाचतो. आणि जे बटाटे आपले छिलायला त्रास होतो तो पण होणार नाही. तर मी बटाटे उकडायला ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे पीठ मळून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा तेल. आता ह्याला मिक्स करून याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी करून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे काही जण आपलं बटाट्याचे पराठे फुटतात म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकतात पिठामध्ये. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही 2 चमचे ह्याच्यामध्ये मैदा पण टाकू शकता. पण ह्या पद्धतीचं जर पीठ मळलात तर ह्याचे पण बटाटे पराठे छान बनतात. तर आता मी ह्याला थोडंसं तेलात हात लावून एक 10 ते 15 मिनिटं असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपल्या इकडे बटाटे उकडलेले आहेत. तर इथे मी बटाटे उकडायला 2च शिट्ट्या घेतलेल्या आहेत. जर तुम्ही जास्त वेळ बटाटे शिजवलात तर त्याच्यामध्ये पाणी राहतं आणि आपले पराठे फुटायची शक्यता राहते. त्यासाठी इथे आपण बटाटे अ, 2च शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे आणि असे बारीक खिसणीने खिसून घ्यायचे. तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. तर तुम्हाला इथं जर हिरव्या मिरचीचे पराठे बनवायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा पण टाकू शकता. तर हे हे एकदम चटपटीत असे पराठे बनतात. आता इथे मी थोडासा पिठाचा गोळा घेऊन छान त्याला असं हातावरती मळून घेऊन त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पराठे बनवून घ्या किंवा जर तुमचे पराठे फुटत असतील तर तुम्ही एकदम छोटे-छोटेच पराठे बनवायचे आहेत. तर इथे मी भरपूर सारं असं सारण घालून जसं आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो त्याच पद्धतीने हा पण उंडा बनवून घ्यायचा आहे. जर तुमचं इथं सारण हाताला चिटकत असेल तर थोडंसं आपलं पिठाचा हात लावून घ्यायचा आणि छान असाच त्याला गोलाकार देऊन आपला उंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि जे वरती आलेलं एक्स्ट्राचं पीठ असतं ते काढून टाकून त्याला छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि याला तर भरपूर सारं पीठ लावून असं हातावरतीच आपला उंडा थोडासा पसरून घ्यायचा, जेणेकरून ते असलं आतलं सारण पूर्ण साईडला पसरलं जातं आणि आपला पराठा छान बनतो. आता एकदम हलक्या हाताने आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पराठा लाटत असताना थोडंसं खालून पण पराठा उचलून पाहायचा. म्हणजे खाली जर फुटत असला आपला पराठा तर तो थोडंसं पीठ लावून त्याला आणखीन थोडंसं लाटून घ्यायचं. तर माझा पराठा इथे लाटून झालेला आहे. तर आपला तवा पण गरम झालेला आहे. तर त्याला असं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे आपला पराठा चिटकत नाही. आता तुम्ही पाहू शकता आपला पराठा न फुटता एकदम छान असा तयार झालेला आहे. आणि आता त्याला मी थोडंसं तेल लावून घेत आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता आणि आपला असं खरपूस दोन्ही साईडनी छान आपला पराठा शेकून घ्यायचा. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे. ज्यांना पराठा लाटताना अ, फुटतो किंवा आपलं पाट्याला चिटकतो, त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम योग्य आहे. तर माझा आता हा पराठा तयार झालेला आहे. आता इथे मी एक वहीचा कागद घेतलेला आहे. तुम्ही इथे न्यूजपेपर किंवा कुठला पण कागद घेऊ शकता. नाही तर मी कॉटनचा कपडा पाट्याच्या आकाराचा करून घेतलेला आहे. इथे तुम्ही रुमाल पण वापरू शकता आणि मी जसं पहिलं उंडा बनवला होता त्याच पद्धतीने उंडा बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान आपलं एकदम हलक्या हाताने असा आपला पराठा लाटता येतो. त्याला पीठ पण जास्त लागत नाही आणि तो फुटत पण नाही आणि सर्वीकडे एकसारखा बनतो. तर याच पद्धतीने मराठवाडा साईडला पुरणपोळ्या बनवल्या जातात. तर हे पुरणपोळीसारखेच पराठे बनतात. एकदम पातळ
आणि एकदम छान असा आपला बटाटा पराठा तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता त्याचं सारण पूर्ण कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि एकदम मऊसूत असा आपला पराठा तयार आहे. तर तुम्ही असं पण खाऊ शकता किंवा आपलं दह्यासोबत पण खायला हा खूप छान पराठा लागतोच. मला माझी ही पद्धत कशी वाटली आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. तुमचे पण पराठे फुटणार नाहीत. एकदम छानपैकी तुम्हाला पराठे बनवता येतील आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता आपलं सारण पूर्ण कडेपर्यंत पराठ्यामध्ये पसरलेलं आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.